नमस्कार, मी शीतल शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजेंनी पालिकेकडे मागितला ना हरकत दाखला. मराठा समाजाच्या आरक्षणावरून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचा सरकारवर हल्लाबोल. सातारा पंचायत समिती सभेत अधिकारी धारेवर, प्राधिकरणवर लघु पाटबंधारेवर ताशेरे. सभागृहात गोंधळ. सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या गावांची दुर्दैवी कहाणी. शेतकऱ्यांनी शेतबागा काढून टाकण्यास केली सुरुवात. बातमीपत्र सविस्तर. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने मनोमिलन पॅटर्न होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांनी पालिकेकडे ना हरकत दाखला मिळावा म्हणून मागणी अर्ज दिला. त्यामुळे त्या जर निवडणूक लढवणार असतील तर त्या स्वतः नगराध्यक्ष पदाच्याच उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट होणार असल्यामुळे आणि महिला आरक्षण असल्यामुळे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा साताऱ्यात सुरू झाली. मात्र त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आले नसल्यामुळे ही चर्चा थांबली होती. कोणतीही निवडणूक लढवायची असेल तर काही निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ना हरकत दाखल्यांची आवश्यकता असते. शुक्रवारी वेदांतिका राजे भोसले यांनी सातारा पालिकेकडे ना हरकत दाखला मागणीसाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती पुढे आल्यानंतर अनेकांना राजकीय आश्चर्याचा धक्का बसला. स्वतः वेदांतिका राजे भोसले ना हरकत दाखल्याची मागणी करतील असे कोणालाही वाटले नव्हते. कारण शुक्रवारी अदालत राजवाडा येथे मनोमिलनाच्या अनुषंगाने तिन्ही राजांची बैठक होणार होती. मात्र ही बैठक काही झाली नाही. सातारा नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंह राजेंकडून प्रत्येक प्रभागातून 4 ते 5 जण इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांपुढे उमेदवारी कोणाला द्यायची या अनुषंगाने पेच निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या दोन्ही निवडणुकीत मनोमिलनाच्या अनुषंगाने अदालत राजवाडा देखील चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. नगराध्यक्ष निवड थेट असल्यामुळे मनोमिलनाबाबत नेमकी काय चर्चा आहे यावर काही निर्णय झालेला नाही. सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीतून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय 2 ते 3 दिवसात होणार आहे असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्ष मात्र शुक्रवारी वेदांतिका राजे यांनी ना हरकत दाखला मागितल्यामुळे मनोमिलन होणार की नाही याविषयी आता साशंकताच आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून विचार करता भारतीय जनता पार्टीने आपले 2 उमेदवार असतील. मतदारांची यादी त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी नेमके काय करायचे आहे याची पूर्ण तयारी केली आहे. त्यातच सातारा शहरातील विविध प्रभागातून उदयनराजे शिवेंद्रसिंह राजे गटाकडून जे इच्छुक आहेत मात्र त्यांना उमेदवारी मिळेल की नाही अशांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. काहींना तर त्यांनी प्रवेशही देऊन टाकला आहे. त्यामुळे 6व्या आणि 9व्याचे नेतृत्व मानणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. सातारा पालिकेत मनोमिलन पॅटर्नच्या अनुषंगाने नुसत्याच चर्चा सुरू आहेत. प्रत्यक्षात मात्र या अनुषंगाने ठोस अशी कोणतीही तयारी झालेली नाही. एका बाजूला कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या प्रत्येकी 40 उमेदवारांची यादी तयार केली आहे. मनोमिलन नाहीच झाले तरी तीच यादी अंतिम असणार आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची शुक्रवारी साताऱ्यात बैठक होणार होती. मात्र ती काही झाली नाही. शनिवारी हे दोघेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात भेटणार आहेत. या बैठकीत सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार नाही असे सांगण्यात आले आहे. तरीही या कार्यक्रमात काहीतरी चर्चा होईलच असा अनेकांचा होरा आहे. यामुळे त्या भेटीकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणावरून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार वेळकाढूपणा करत असून 100 कॅबिनेट झाल्या तरी सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला 21% आरक्षण देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. आता फक्त अंमलबजावणी सरकारने करावी. मात्र पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देण्याची घोषणा करणाऱ्या या सरकारच्या 100 कॅबिनेट झाल्या तरी
आरक्षण देण्याबाबत हे सरकार टाळाटाळ करीत आहे. सुरुवातीच्या काळात मराठा आणि मुस्लिम समाजाला आम्ही 21% आरक्षण दिले होते. त्यामुळे तामिळनाडूप्रमाणे राज्याने अन्य आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे असे स्पष्ट करीत भाजपा आणि सेना दुटप्पी वागत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत आता ठराव करायचा प्रश्न नाही, आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करा. राज्यात आणि केंद्रात स्पष्ट तुमचे बहुमतांचे सरकार आहे, त्यामुळे आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला काहीच अडचणी येणार नाहीत. राज्यसभेत प्रसंगी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देईल असेही अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले. सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत जीवन प्राधिकरण व लघु पाटबंधारेच्या कारभारावर उपस्थित सदस्यांनी वाभाडे काढल्याने अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. सावळ्या गोंधळामुळे सभागृहात काही काळ वातावरण तंग झाले. सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती कविता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती संजय पाटील, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जीवन प्राधिकरणाच्या आढाव्यादरम्यान उपसभापती संजय पाटील यांनी शाहूपुरीच्या विस्कळीत पाणीपुरवठा संदर्भात अधिकाऱ्याला धारेवर धरत गेली 15 दिवस झाले शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कार्यालयाचे कर्मचारी उद्धट उत्तर देतात आणि उपसा उपस्थित होत असूनही पाणी पुरवठा विस्कळीत केला जातो. येत्या 2 दिवसात शाहूपुरीचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला नाही तर संपूर्ण शाहूपुरी ग्रामस्थ धरणे आंदोलन करतील असाही इशारा देण्यात आला. लघु पाटबंधारे विभागाच्या आढाव्यादरम्यान सदस्य प्रवीण धसके यांनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील वर्णे गावाच्या 2 कामांना मंजुरी मिळवून अद्याप तेथील कामे सुरू नाहीत. जाणीवपूर्वक प्रशासन टाळाटाळ करीत आहे असा प्रश्न धसके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला असता त्यांनी योग्य उत्तरे न दिल्याने धसके व संबंधित अधिकारी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे सभागृहातील काही काळ वातावरण तंग झाले होते. पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या टोळीने पाटण तालुक्यातील पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली. दरम्यान या टोळीमध्ये आणखीन काही जणांचा समावेश असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या टोळीने पाटण तालुक्यातील पवनचक्क्यांतील तांब्यांच्या तारात चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली. दरम्यान या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. नानासाहेब पांडुरंग मोरे, रामचंद्र विठ्ठल पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती LCBच्या पथकाने दिली. पाटण परिसरातून गेल्या काही दिवसापासून तांब्यांच्या तारा चोरी होत होत्या. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता संशयी याबाबत समजले. पाटण शहरात पोलिसांनी सापळा रचला असता संशयित दोघे आढळून आले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. दरम्यान संशयितांनी यापूर्वी पाटण उमरत कोयनानगर येथे तांब्यांची वायर चोरी केली असल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पाटण पोलिसांच्या ताब्यात दिले. सांगली जिल्ह्याने द्राक्ष उत्पादनात आपली वेगळी ओळख बनवली आहे. द्राक्ष उत्पादनात खानापूर, तासगाव ही गावे अग्रेसर. त्यातल्या त्यात खानापूर तालुक्यातील पळशी गावाची ओळख ही 100% द्राक्षे परदेशात पाठवणारे गाव म्हणून. पण सातत्याचा दुष्काळ, गारपीट, टँकरच्या जोरावर 3 वर्षापासून बागा जगवणारा हा बागायतदार यंदा मात्र पुरता हतबल होऊन त्याने छाटणी न करता द्राक्ष बागा काढून टाकल्या आहेत. पळशी सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यातील एक असे गाव ज्या गावातील मातीतून तयार होणाऱ्या टपोऱ्या द्राक्षांनी जगाच्या पातळीवर आपली ओळख एक 100% द्राक्षे परदेशात निर्यात करणारे गाव म्हणून बनवली. 1996 ते 97 पासून या गावाने द्राक्ष उत्पादनात अगदी अलीकडच्या काही वर्षापर्यंत दबदबा ठेवला होता. जवळपास 250 ते 300 एकर असलेल्या या गावाची द्राक्ष बागेतून होणारी उलाढाल ही 25 कोटीच्या घरात जात होती. त्यामुळे गावात आर्थिक सुबत्ता आली आणि गावाचा कायापालट झाला. गावातील उच्च शिक्षित तरुण देखील नोकरी सोडून द्राक्ष शेतीकडे वळले. पण आज या गावातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांवर चिंतेचे भळंब दिसून येत आहेत. ज्या द्राक्ष बागेवर या गावाने प्रगती साधली होती
त्या बागा पाण्याविना जळत असल्याचे पाहावे लागते। मागील 2 ते 3 वर्षापासूनच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे आज 250 ते 300 एकर द्राक्ष शेती धोक्यात आली। केवळ पाण्यामुळे ज्या पळशी गावची द्राक्ष शेती धोक्यात आली, त्याला या गावातील द्राक्ष बागायतदारांनी शेतात अफाट मारलेली बोरवेल्स देखील जबाबदार आहेत। मागील काही वर्षात पाण्याच्या शोधासाठी द्राक्ष बागायतदारांनी इतक्या बोरवेल्स मारल्या की अक्षरशः जमिनीची चाळण झाली। यातील काही बोर पूर्णतः बंद असून काही मधून फक्त 3 ते 4 लिटर पाणी येते। बोर पुनर्भरणाचा शेतकऱ्यांनी देखील प्रयत्न केला, मात्र मागील काही वर्षात पाऊसच इतका कमी पडलाय की पुनर्भरण देखील ते करू शकले नाहीत। सलग 3 वर्षाच्या दुष्काळामुळे गावातील पाण्याचे स्रोत आटलेत। एप्रिलमध्ये बागेची खरड छाटणी करून टँकरने पाणी देऊन बागेच्या काड्या तयार केल्या। यामुळे बागा सोडून देण्याची वेळ द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांवर आली। यातूनही काहींनी टँकरवर बाग जगवण्याचे धाडस दाखवत बागेची छाटणी केली, काड्यांना पेस्ट लावायला सुरुवात देखील केली। पण हा सारा अफाट होणारा खर्च आणि द्राक्षातून एकूण मिळणारे उत्पन्न पाहता खर्च जास्त होतोय की काय अशी भीती त्यांना सतावते। नोकरीपेक्षा आपली गावातील द्राक्ष शेती बरी म्हणून जे तरुण गावाकडे वळले त्यांची अवस्था तर फारच बिकट झाली। शिवाय मागील 3 वर्षापासून टँकरने बागा जगवून शेतकरी मोठ्या कर्जाच्या कचाट्यात सापडलाय। यंदा नाही तर पुढच्या वर्षी सगळा खर्च निघेल अशा आशेने काही शेतकरी आज तागायत पैसे खर्च करत आलेत। पण हा संकटाचा फेरा वर्षागणिक द्राक्ष बागायत शेतकऱ्याच्या गळ्याभोवतीचा फास आणखीनच घट्ट करताना दिसतोय। यामुळे तरुण शेतकरी मुलांच्या लग्नाचा आणि एकूणच भविष्याचा प्रश्न बिकट झालाय। ज्या द्राक्ष शेतीने पळशी गावातील लोकांना समृद्ध केले, तीच शेती टिकवण्यासाठी सारा द्राक्ष बागायतदार मागील 2 ते 3 वर्षापासून झटतोय। पण वर्षागणिक परिस्थिती अधिकच बिघडत चालली असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। या अवस्थेमधूनच आजपर्यंत टँकरने जगवलेल्या बागा तो काढून टाकतोय। यामुळे ज्या गावाने आपल्या हिमतीच्या जोरावर द्राक्ष उत्पन्नात जगभर नाव कमवले, ते पुसून जायला वेळ लागणार नाही। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।